सो फर्स्ट चॅप्टर मधला आपला रिमेनिंग पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला TCP/IP OSI मॉडेल आणि इंटरनेट स्टँडर्ड्स बघायचे आहेत. ओके, सुरुवात करूया मल्टीलेअर नेटवर्क मॉडेल्स. मल्टीलेअर नेटवर्क मॉडेल्स म्हणजे काय, तर OSI मॉडेल, TCP/IP मॉडेल, दॅट इज इंटरनेट मॉडेल. ओके, the two most important such network models, that is OSI and internet. Okay, open system interaction model. Open system interaction model created by international standard organization, that is ISO. ISO हे काय तर स्टँडर्ड आहे. तर ISO स्टँडर्डने क्रिएट केलेलं मॉडेल कुठलं आहे, तर OSI मॉडेल आहे. हा, ते किती लेयर्स आहे, तर 7 लेयर्स आहे. आणि हे फ्रेमवर्क 1984 मध्ये काय झालं, तर इंट्रोड्यूस झालं. ओके, नंतर नेक्स्ट आहे इंटरनेट मॉडेल. इंटरनेट मॉडेल दॅट इज TCP/IP मॉडेल क्रिएटेड बाय DARPA ओरिजिनली इन 70s. ओके, 70s मध्ये डार्पाने इंटरनेट मॉडेल TCP/IP मॉडेल इंट्रोड्यूस केलं. डेव्हलप टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ इंटरनेटवर्किंग. नेटवर्किंग रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी काय झालं, इंटरनेट मॉडेल इंट्रोड्यूस झाले. आणि OSI मॉडेल हे कम्प्युटर नेटवर्क रिलेटेड आहे. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे कम्प्युटरचं एकमेकांशी केलेलं जे काही नेटवर्किंग आहे त्याच्यासाठी. आणि इंटरनेट मॉडेल हे आपण जे ऑनलाईन वर्क करतो, म्हणजे थ्रू इंटरनेट जे काही वर्क करतो, दॅट इज TCP/IP मॉडेल, ते कशासाठी आहे, तर इंटरनेट वर्किंग साठी आहे. बेस्ड ऑन 5 लेयर्स. OSI मॉडेल मध्ये 7 लेयर्स आहेत आणि इंटरनेट मॉडेल मध्ये 5 लेयर्स आहेत. ओके, त्याला आपण काय म्हणतो, तर TCP/IP मॉडेल और TCP/IP और IP, that is transmission control protocol or internet protocols. Okay, 7 मॉडेल्स OSI कोणते कोणते आहेत, तर फिजिकल, डेटा लिंक लेअर, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट लेअर, नंतर सेशन, प्रेझेंटेशन आणि ऍप्लिकेशन लेअर. मी काल सांगितलं होतं तसं ज्यावेळी आपण सेंडर करून डेटा रिसिव्हर, सेंडर करून डेटा रिसिव्हरकडे पाठवतो, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा कोणती लेअर येते, तर ऍप्लिकेशन लेअर येते. ऍप्लिकेशन लेअर काय करते, सेट ऑफ युटिलिटीज युज्ड बाय ऍप्लिकेशन प्रोग्राम्स. म्हणजे तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम डिस्प्ले करण्यासाठी किंवा त्याच्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठे असतात, तर ऍप्लिकेशन लेअर मध्ये असतात. नंतर प्रेझेंटेशन लेअर. प्रेझेंटेशन लेअर मध्ये काय होतं, फॉर्मॅट्स डेटा फॉर प्रेझेंटेशन टू द युजर. ओके, म्हणजे तुमच्या डेटाचं जे काही आहे ते फॉर्मॅटिंग केलं जातं. म्हणजे तुम्ही डेटामध्ये जो काही चेंज आहे तो चेंज करू शकता. ओके, कशामध्ये, तर प्रेझेंटेशन लेअर मध्ये. प्रोव्हाइड्स डेटा इंटरफेस, डेटा कॉम्प्रेशन अँड ट्रान्सलेशन बिटवीन डिफरंट डेटा फॉर्मॅट्स. हे सगळं आपण कशामध्ये करतो, तर प्रेझेंटेशन लेअर मध्ये करतो. ओके, तर प्रेझेंटेशन लेअर मध्ये काय म्हटलं, की आपण जे काही डेटा प्रेझेंट करणार आहोत त्या प्रेझेंटेशन त्या डेटावरती आपण इथे काय करतो, तर फॉर्मॅटिंग करतो. ओके, नेक्स्ट काय, तर सेशन लेअर. सेशन लेअर मध्ये काय होतं, तर इनिशिएट्स, मेंटेनन्स अँड टर्मिनेट्स इच लॉजिकल सेशन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. सेंडर अँड रिसिव्हर मध्ये जे काही कनेक्शन आहे ते एंड करण्याचं काम एंड और मेंटेन करण्याचं काम कोण करतं, तर सेशन लेअर करतं. म्हणजे आफ्टर त्यांचं काम कम्प्लीट झाल्यानंतर सेशन लेअर आपलं कनेक्शन काय करतं, तर बंद करतं. ओके, नेक्स्ट काय, तर ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर काय करतं, डील्स विथ एंड टू एंड इश्यूज सच ॲज सेगमेंटिंग द मेसेज फ्रॉम फॉर नेटवर्क ट्रान्सपोर्ट अँड मेंटेनिंग द लॉजिकल कनेक्शन्स बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. ओके, सेंडर अँड रिसिव्हर मध्ये कनेक्शन मेंटेन कोण करतं, तर ट्रान्सपोर्ट लेअर कनेक्शन मेंटेन करतं. ओके, आणि ते काय करतं, तर डेटा सेगमेंट मध्ये ट्रान्सफर करतं. डेटा सगळा एकत्र ट्रान्सफर करत नाही. तुमच्याकडे जो काही मेसेज आहे त्या मेसेजचं तो पार्टिशन करतो आणि डेटा सेंडर कडून रिसिव्हरकडे ट्रान्सफर करतो. ओके, नेक्स्ट काय, तर नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग राउटिंग डिसिजन. राउटिंग डिसिजन म्हणजे ऍक्च्युअल डेटा ट्रान्सफर करण्याचं काम कोणाचं आहे, तर नेटवर्क लेअरचं आहे. नेक्स्ट काय, तर डेटा लिंक लेअर. डेटा लिंक लेअर काय करतं, एरर कंट्रोल, नेटवर्क मीडियम ऍक्सेस कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी डेटा लिंक लेअर हँडल करतं. नंतर फिजिकल लेअर काय करतं, डिफाइन्स हाऊ इंडिव्हिज्युअल बिट्स आर फॉर्मॅटेड टू बी ट्रान्समिटेड थ्रू द नेटवर्क. म्हणजे तुमचा जो काही मेसेज आहे त्या मेसेजचं बीट मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम, म्हणजे मशीन रिडेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, तर फिजिकल लेअर करतं. आता ऍप्लिकेशन लेअर पासून फिजिकल लेअर पर्यंत जे वर्किंग आहे ते सेंडर साइडला होतं आणि हेच वर्किंग रिसिव्हर टू रिसिव्हरकडे जाताना
फिजिकल टू ऍप्लिकेशन लेअर मध्ये होतं. ओके, म्हणजे पहिल्यांदा काय होणार, फिजिकल लेअर कडून सेंडरकडे जो काही डेटा, रिसिव्हरकडे जो काही डेटा गेला आहे तो परत ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जाणार. ओके, त्यानंतर डेटा लिंक लेअर काय करणार, त्याच्यातल्या ज्या काही एरर असतील तो सगळ्या एरर फाइंड आउट करणार आणि रिझॉल्व्ह करणार. नेटवर्क लेअर काय करणार, तर तो सगळा डेटा एक्सेप्ट करणार. ट्रान्सपोर्ट लेअर काय करणार, सेगमेंट करून परत तो डेटा मेंटेन करणार. ओके, आणि सेशन लेअर काय करणार, डेटा आपल्याकडे सगळा आला की सेंडर सोबत असलेलं आपलं जे काही कनेक्शन आहे ते कनेक्शन संपवणार. ओके, नंतर प्रेझेंटेशन लेअर काय करणार, ह्युमन रिडेबल फॉर्म मध्ये, म्हणजे ह्युमन ज्या प्रकारे डेटा पाहिजे आहे त्या प्रकारे तो डेटा काय करणार, प्रेझेंट करणार. आणि ऍप्लिकेशन लेअर काय करणार, तर रिसिव्हर साइडला सेंडर साइडने पाठवलेला जो डेटा आहे तो जसा काय तसा डिस्प्ले करून दाखवणार. अशा प्रकारे रिसिव्हर लेअरला बॉटम अप फॉर्मॅट मध्ये काय होतं, डेटा ट्रान्सफर केला जातो. ओके, नेक्स्ट आहे इंटरनेट मॉडेल. इंटरनेट मॉडेल दॅट इज TCP/IP मॉडेल. त्याच्यामध्ये किती लेयर्स आहेत, तर 5 लेयर्स आहेत. फिजिकल, डेटा लिंक लेअर, नेटवर्क लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर. ऍप्लिकेशन लेअर युज्ड बाय ऍप्लिकेशन प्रोग्राम, ह्या सगळ्यांचं वर्किंग सेम आहे. फक्त इथे काय केलेलं आहे, तर ऍप्लिकेशन लेअर मध्ये प्रेझेंटेशन लेअर आणि सेशन लेअर यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर या सगळ्याचं वर्किंग जसं OSI मॉडेलचं आहे तसंच इथे आहे. ओके, बाकी दोन्ही मॉडेलचं वर्किंग सेम आहे. फक्त OSI मॉडेल हे कम्प्युटर नेटवर्किंग साठी वापरलं जातं आणि TCP/IP मॉडेल हे इंटर नेटवर्किंग साठी वापरलं जातं. आता इथे कंपॅरिझन दिलेलं आहे. OSI मॉडेलचे 7 लेयर्स, ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, सेशन लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर, नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर. ओके, आणि TCP/IP इंटरनेट मॉडेलच्या 5 लेयर्स मग सांगितलं तसं ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन आणि सेशन या तिन्ही लेअरचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर ऍप्लिकेशन लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर आहे तशीच आहे, नेटवर्क लेअर आहे तशीच आहे, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर या बाकीचे 4ही लेयर्स आहेत तशाच आहेत. ओके, नंतर ग्रुपिंग म्हणजे प्रत्येक लेअरचं काम काय आहे, तर पहिल्या 3 दॅट इज ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन आणि सेशन लेअरचं काम काय आहे, तर ऍप्लिकेशन लेअरचं जे आहे तेच. आणि नेटवर्किंगचं काम कोणाचं आहे, तर ट्रान्सपोर्ट आणि नेटवर्क लेअरचं. आणि हार्डवेअर लेअर म्हणजे काय, तर मशीन रिडेबल फॉर्म मध्ये डेटा प्रेझेंट करण्याचं काम कोणाचं आहे, तर डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअरचं. मेसेज ट्रान्समिशन युजिंग लेयर्स. आता इथे काय आहे, सेंडर आहे, रिसिव्हर आहे. सेंडर काय करतोय, रिसिव्हिंग लेअर wraps incoming message with an envelope, adds layer related addressing information. ऍप्लिकेशन लेअरला पहिल्यांदा त्याने काय केलं, तर जे काही डेटा आहे तो सगळा एक्सेप्ट केला. नंतर डेटा कुठे जाणार, ऍप्लिकेशन लेअर नंतर प्रेझेंटेशन लेअरला. प्रेझेंटेशन लेअरला काय होणार, तिथे तो डेटा प्रॉपर प्रेझेंट केला जाणार. नंतर सेशन लेअर मध्ये तो डेटा कुठल्या सेंडरला पाठवायचा त्याचा ऍड्रेस डिसाइड केला जाणार. ओके, नंतर ट्रान्सपोर्ट लेअरला काय होणार, तर डेटा ट्रान्सफरिंगला सुरुवात होणार, म्हणजे सेगमेंटेशन केले जाणार. नंतर नेटवर्क लेअरला काय होतं, तर तुमचा जो काही डेटा आहे तो त्या नेटवर्कला सेंड करण्याची तयारी केली जाते. डेटा लिंक लेअरला डेटा सेंड होतो आणि फिजिकल लेअरला काय होतं, तर डेटा बीट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केला जातो थ्रू द मीडियम. आता हे जे काही आहे खाली ते काय आहे, तर मीडियम, फिजिकल मीडियम असेल किंवा वायरलेस मीडियम असेल. ओके, अशा प्रकारे डेटा काय होणार, आता रिसिव्हर साइडला जाणार. रिसिव्हर साइडला पहिल्यांदा कुठला येणार, फिजिकल लेअर येणार. फिजिकल लेअर काय करणार, डेटा बीट फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करणार. नंतर तो डेटा लिंक लेअर कडे जाणार, तिथे तो डेटा लिंक केला जाणार. नेटवर्क लेअर मध्ये डेटा एक्सेप्ट केला जातो. ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये डेटा काय होतं, तर परत सेगमेंट मध्ये प्रोसेसिंग केलं जातं. सेशन लेअर मध्ये डेटा पूर्णपणे रिसिव्ह झाल्यानंतर कनेक्शन एंड केलं जातं. नंतर प्रेझेंटेशन लेअर मध्ये डेटा जसा रिसिव्हर कडून सेंडर कडून आलाय तसा इथे काय केला जातो, तर प्रेझेंट केला जातो आणि ऍप्लिकेशन लेअरला डेटा डिस्प्ले केला जातो. ओके, अशा प्रकारे काय तर मेसेज ट्रान्समिशन आहे. ओके, आता प्रोटोकॉल्स म्हणजे काय, तर रूल्स, जे कम्युनिकेशनचे रूल्स डिसाइड केलेले आहेत ते यूज बाय नेटवर्क मॉडेल लेयर्स. म्हणजे प्रत्येक नेटवर्कच्या प्रत्येक मॉडेलचे काही आहेत तर रूल्स आहेत, ते जे रूल्स
डिफाईन केलेले आहेत आणि त्यानुसारच त्या नेटवर्क काय करतात तर वर्क करतात. ओके, सेट ऑफ रूल्स टू डिफाईन हाऊ टू कम्युनिकेट ऍट इच लेअर अँड हाऊ टू इंटरफेस विथ ऍडजसंट लेयर्स. हा, नेक्स्ट काय तर मेसेज ट्रान्समिशन एक्झाम्पल्स. ही एक्झाम्पल्स आहेत. ऍप्लिकेशन लेअर मध्ये कुठला प्रोटोकॉल वापरला जातो तर एचटीटीपी. एचटीटीपी म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल. ओके, नंतर ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि एचटीटीपी. नेटवर्क लेअर मध्ये आयपी, टीसीपी, एचटीटीपी. आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. नंतर डेटा लिंक लेअर मध्ये इथरनेट, आयपी, टीसीपी, एचटीपी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. फिजिकल लेअर मध्ये बीट कन्व्हर्जन आहे. हा जो फॉर्मॅट आहे, हे जे दिलेलं आहे इमेज, ही कसली आहे तर बीट कन्व्हर्जनची इमेज आहे. ओके, नंतर थ्रू द मीडियम परत फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर, नेटवर्क लेअर, ट्रान्सपोर्ट लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर. ओके, अशा प्रकारे काय होतं तर मेसेज ट्रान्समिशन केलं जातं. हे काय तर कोणते कोणते प्रोटोकॉल कुठल्या कुठल्या लेअरला यूज केले जातात त्याचा फॉर्मॅट आहे. ओके, important points to observe: many different software packages or protocols and many different packets at different layers. Easy to develop new software, simple to change the software at any level. आपण through the computer networking सॉफ्टवेअर मध्ये इझी चेंजेस करू शकतात. म्हणजे कनेक्शन तुम्ही काय करू शकता तर व्यवस्थित करू शकता. सॉरी, नेक्स्ट काय तर स्टँडर्ड्स. स्टँडर्ड्स मध्ये काय आहे तर मगाशी म्हणा आपण जसं ISO म्हटलं त्या प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत जी स्टँडर्ड्स नेटवर्किंग मध्ये वापरली जातात. इम्पॉर्टन्स काय त्याचा: प्रोव्हाइड अ फिक्स्ड वे फॉर हार्डवेअर और सॉफ्टवेअर सिस्टीम टू कम्युनिकेट. ओके, हेल्प प्रमोट कॉम्पिटिशन अँड डिक्रीज द प्राइस. म्हणजे आपण जसं ब्रँडवरून एखादी गोष्ट खरेदी करायला जातो, म्हणजे जर हायर ब्रँड असेल तर ऑब्विस आहे की प्राइस काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्या प्रकारे इथे सुद्धा तसंच आहे. जसं आपण हायर स्टँडर्ड वापरू त्या प्रकारे आपल्याला पे पण जास्त करावे लागतात. ओके, टाइप्स ऑफ स्टँडर्ड: फॉर्मल स्टँडर्ड्स अँड डी फॅक्टो स्टँडर्ड्स. फॉर्मल स्टँडर्ड्स म्हणजे काय, जे इंडस्ट्री और गव्हर्नमेंट बॉडीने डेव्हलप केलेले असतात ते म्हणजे काय तर फॉर्मल स्टँडर्ड्स. ओके, म्हणजे आता मिंत्राची साईट असेल, कुठली असेल अजून शॉपिंग साईट्स आहेत तुमच्या, काही गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत, ह्या सगळ्या साईट म्हणजे जिथे तुम्ही स्कॉलरशिपचे वगैरे फॉर्म भरताय ह्या साईटचे जे काही स्टँडर्ड्स आहेत ते सगळे कसले आहेत तर फॉर्मल स्टँडर्ड्स आहेत. ओके, आणि डी फॅक्टो स्टँडर्ड्स. डी फॅक्टो स्टँडर्ड्स म्हणजे जे मार्केट प्लेसला यूज केले जातात किंवा वाईडली यूज केले जातात ते म्हणजे कुठले आहेत तर डी फॅक्टो स्टँडर्ड्स आहेत. ओके, स्टँडर्डायझेशन प्रोसेसमध्ये पहिल्यांदा काय येतं तर स्पेसिफिकेशन येतं. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय स्पेसिफाय करावं लागतं तर नॉमेनक्लेचर स्पेसिफाय करावं लागतं. नंतर आयडेंटिफिकेशन ऑफ चॉईसेस. नंतर आपण चॉईसेस इन द सेन्स की जर काही तुमच्या स्टँडर्डला प्रॉब्लेम्स येणार असतील तर असे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून आपण काय करतो तर सिलेक्शन करतो की काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे. नंतर एक्सेप्टन्स. एक्सेप्टन्स म्हणजे काय, जे काय तुमच्याकडे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत ते प्रॉब्लेम्स रेकग्नाइज करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणजे काय तर एक्सेप्टन्स. ओके, नंतर ही काय मेजर स्टँडर्ड्स आहेत. ISO, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. ओके, हे एक मेजर स्टँडर्ड आहे. ह्याच्यामध्ये काय असतं, टेक्निकल रेकमेंडेशन फॉर डेटा कम्युनिकेशन इंटरफेस. म्हणजे फॉर डेटा कम्युनिकेशन आपण म्हणजे नेशन मध्ये जे काही कम्युनिकेशन होतं, नेशन कम्युनिकेशन साठी आपण जे स्टँडर्ड वापरतो ते म्हणजे काय तर ISO, नॅशनलाइज स्टँडर्ड आहे ते. ओके, नंतर ITUT, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन टेलिकॉम ग्रुप. ओके, टेक्निकल रिकमेंडेशन अबाउट टेलिफोन, टेलिग्राफ अँड डेटा कम्युनिकेशन इंटरफेस. म्हणजे थ्रू मोबाईल किंवा थ्रू टेलिफोन किंवा थ्रू टेलिग्राफ तुम्ही जे काही कम्युनिकेशन करता ते कुठल्या स्टँडर्ड अंडर येतात तर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. ओके, नंतर ANSI, दॅट इज अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट. हा, म्हणजे इथे तुम्ही काय करता तर US मधल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला कळतात किंवा ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही US मधून बघता त्या सगळ्या कशा अंडर येतात तर ANSIच्या अंडर येतात. नंतर IEEE, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स. याच्या हे काय तर प्रोफेशनल सोसायटी आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीचा काय करतो तर अभ्यास करतो. ओके, नंतर IETF, दॅट इज इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स.
हे ऑफिशियल काय म्हणू आपण ऑफिशियल मेंबरशिप नाही आहे याची, पण डेव्हलप्स इंटरनेट स्टँडर्ड्स, इंटरनेटची वेगवेगळी स्टँडर्ड्स तो काय करतो, तो डेव्हलप करतो, पण लोकल लेवलची. ओके. नंतर वर्ल्ड वाईड वेब जे तुम्ही वापरता, जनरली आपण वर्ल्ड वाईड वेबच वापरतो. नंतर ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर, दॅट इज ASP. ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये तुमचं इंटरनेट सुद्धा येतं. ओके. म्हणजे तुम्ही वेगवेगळे जे काही काल म्हटलं तसं BSNL वापरत असाल, आयडिया वापरत असाल, जिओ वापरत असाल, हे काय आहेत, ते ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. नंतर किंवा तुम्ही ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये अजून काय येतं, तर तुम्ही वेगवेगळी जी ऍप्लिकेशन वापरतात, ती ऍप्लिकेशन ज्याने बिल्ड केली आहेत त्या कंपनीज इथे येतात ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये. ओके. म्हणजे व्हॉट्सअप वापरत असाल किंवा तुम्ही वेगवेगळ्या गेम्स वापरत असाल, ते गेम ज्याने डेव्हलप केले आहेत ते म्हणजे काय, तर ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर्स. ओके. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन युटिलिटीज. इन्फॉर्मेशन युटिलिटीज म्हणजे तुम्ही जे काही ऑनलाईन गोष्टी वापरता किंवा जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता त्या इन्फॉर्मेशन युटिलिटीज मध्ये येतात. नेक्स्ट, ऍप्लिकेशन लेअर इंट्रोडक्शन. ऍप्लिकेशन लेअर इंट्रोडक्शन मध्ये ऍप्लिकेशन लेअर हे कोणाशी कम्युनिकेट करतं, तर ट्रान्सपोर्ट लेअरशी, प्रेझेंटेशन लेअरशी काय करतं, कम्युनिकेट करतं. आणि ऍप्लिकेशन लेअर मध्ये आपण काय करतो, तर जो काय तुमचा डेटा आहे तो डिस्प्ले करायचं काम करतो. फंक्शन्स काय आहेत, तर फंक्शन्स काय आहेत ऍप्लिकेशन लेअरची, तर डेटा स्टोरेज. ओके. तर ऍप्लिकेशन लेअरचे फंक्शन्स काय, तर डेटा स्टोरेज, म्हणजे जो काय तुम्ही डेटा जनरेट करणार आहात तो डेटा कुठे स्टोअर होतो, तर ऍप्लिकेशन लेअर थ्रू स्टोअर केला जातो. नंतर डेटा ऍक्सेस लॉजिक, म्हणजे जी काही तुमचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी लॉजिक्स लागणार आहेत, म्हणजे जी काही फंक्शन्स तुम्ही वापरणार आहात ती फंक्शन्स आपल्याला ऍप्लिकेशन लेअर मध्ये अवेलेबल असतात. नंतर प्रेझेंटेशन लॉजिक, ऍप्लिकेशन लॉजिक, म्हणजे त्याच्यावर तुम्ही जे काही ऑपरेशन परफॉर्म करणार आहात ती सगळी ऑपरेशन, सगळी फंक्शन्स कुठे असतात, तर ऍप्लिकेशन लेअर मध्ये परफॉर्म केली जातात. ओके. नेक्स्ट काय, तर हे क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन आहे की ऍप्लिकेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर कसं कम्युनिकेट करतं त्याचं. क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशनचे ऍडव्हान्टेज काय, तर मोर इफिशियंट बिकॉज ऑफ डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग आणि अलाव हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर मोर डिफरंट वेंडर्स टू बी यूज्ड टुगेदर. क्लायंट सर्व्हर मध्ये आपण डिस्ट्रीब्युटेड वर्किंग करतो, म्हणजे सर्व्हर हा एक असतो आणि क्लायंटचे मल्टिपल असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन करायला इझी जातं. डिसएडव्हान्टेज काय, डिफिकल्टी इन गेटिंग सॉफ्टवेअर फ्रॉम डिफरंट वेंडर्स टू वर्क टुगेदर स्मूथली. हा, म्हणजे आपण वेगवेगळ्या वेंडर्स कडून सॉफ्टवेअर एकत्र करून घेऊ शकत नाही, आपण ऍट अ टाइम एका वेंडर कडचं सॉफ्टवेअरने वर्क करू शकतो. नेक्स्ट आहे मल्टी टायर आर्किटेक्चर. मल्टी टायर म्हणजे मोर दॅन 2 कम्प्युटर्स इन डिस्ट्रीब्युटिंग ऍप्लिकेशन प्रोग्राम लॉजिक. ओके. म्हणजे एकापेक्षा जास्त कम्प्युटर ज्यावेळी तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये कनेक्ट असतील त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, तर मल्टी टायर आर्किटेक्चर असं म्हणतो. नंतर 2 टायर आर्किटेक्चर, 3 टायर आर्किटेक्चर आणि एन टायर आर्किटेक्चर. 2 टायर आर्किटेक्चर मध्ये ऑब्विस आहे की 2 PC कनेक्ट असतात, 3 टायर मध्ये 3 सेट ऑफ कम्प्युटर्स आणि एन टायर मध्ये मोर दॅन 3 सेट ऑफ कम्प्युटर्स. ओके. आता 3 टायर आर्किटेक्चर हे इथे आहे, ते काय आहे, तर 3 PC एकमेकांना कनेक्ट केले. त्यातलं एक काय आहे, तर क्लायंट आहे, एक काय तर ऍप्लिकेशन सर्व्हर आहे, दुसरा काय तर डेटाबेस सर्व्हर आहे. ओके. क्लायंट म्हणजे काय, आपण जो वर्क करतोय तो, आणि सर्व्हर म्हणजे कोण, आपण एखादा डेटा एखाद्या PC वरून किंवा एखाद्या काय म्हणू स्टोरेज डिव्हाइस करून घेत असू तर त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हर असं म्हणतो. आणि डेटाबेस म्हणजे काय, गुगल असेल तर गुगल हा काय झाला, तुमच्या गुगलच्या बॅकएंडला जो डेटा सेव्ह असतो तो म्हणजे काय, तर डेटाबेस सर्व्हर. ओके. नंतर एन टायर आर्किटेक्चर, मोर दॅन 3 कम्प्युटर्स. ओके. मल्टी टायर मध्ये मोर दॅन 2 कम्प्युटर्स ज्यावेळी कनेक्ट होतात त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, मल्टी टायर असं म्हणतो. 2 टायर मध्ये 2च कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट असतात, 3 टायर मध्ये 3 कम्प्युटर कनेक्ट असतात आणि एन टायर मध्ये मोर दॅन 3 कम्प्युटर कनेक्ट असतात. ओके. तर ह्या सगळ्या काय आहेत, तर मॉडेलिंग म्हणजे मॉडेल्स आहेत OSI आणि TCP/IP मॉडेल, तर सगळ्यात ह्या गोष्टी येतात. ओके.